लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते वसवत्त्यापासून. तर आता इथे वसवत्त्या काव्याला म्हणतात की ही आगी बाहेर आली आणि आमच्या पार्थला आगीमध्ये ढकलून मोकळी झाली असं म्हणते आता इथे वसवत्त्या. अगं का तुम्ही मोहिते आमच्या सगळ्यांच्या जीवावर उठलाय असं म्हणते आता इथे वसवत्त्या. तुमचा तो बाप आणि आता तुम्ही दोघी जणी असं म्हणते आता इथे वसवत्ता. बास असं म्हणते आता इथे नंदिनी. अहो काय प्रसंग आहे, तुम्ही काय बोलताय असं म्हणते आता इथे नंदिनी. कृपा करून आता पुढे एक शब्द सुद्धा बोलू नका असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि वाटेल ते चुकीचे अर्थ काढू नका तुम्ही असं म्हणते नंदिनी. हे बघ असं म्हणते आता इथे वसवत्त्या. नाहीतर आता आम्ही दोघी म्हणजे मी आणि काव्या आता गप्प बसणार आणि असं म्हणते आता इथे नंदिनी. काय म्हटलीस तू असं म्हणते आता इथे वसवत्त्या. बोल तू बोल नंदिनी असं म्हणतो आता इथे विक्रम. नाही म्हणजे सतत आपला तोच तोच विषय घेऊन बसायचा आणि तोंडाला येईल ते बरळायचं असं म्हणते आता इथं विक्रम. आणि तू ग मानिनी कशी काय शिक्षा माफ केलीस ग तू या दोघींची. काय बोलायचं कसं बोलायचं जरा सुद्धा अपोस नाही. आणि वेळ काळ बघून जरा वागत जा असं म्हणतो आता विक्रम वासवत्याना. आणि तू सुद्धा असं म्हणतो आता विक्रम मानिनीला. आणि आता तू पुन्हा काव्याला काही बोललीस ना तर अजिबात चालणार नाही मला असं म्हणतो आता इथे विक्रम. आणि लक्षात ठेव असं म्हणतो तो. का बोलायचं नाही असं म्हणते आता इथे पाणीनी. का बोलायचं नाही सांगा असं म्हणते पाणीनी. ही आत गेली म्हणूनच पार्थ आत गेला ना, हे तर बरोबर आहे ना असं म्हणते आता इथे माणिनी. खरं तर बरोबरच आहे बघा प्रेक्षक हो. तू आत तसं गेली असतीस तर मी आलो नसतो का. तू ही तेव्हा देवाशी भांडतच असतं ना असं म्हणतो आता विक्रम माणिनीला. मग तेच आपल्या पार्थने केलं, त्याचं सगळं खापर तू काव्यावर का फोडतीयस असं म्हणतो आता इथे विक्रम. हे बघ माणिनी असलं हे वागणं तुझं बोलणं पार्थने ऐकलं ना तर त्याला सुद्धा अजिबात आवडणार नाही, लक्षात ठेव असं म्हणतो विक्रम. तर आता इथे पार्थला खूप जास्त त्रास होत असतो बघा प्रेक्षक. पल्सेस त्याचे पडत असतात आणि गंभीर झालेला असतो आता पार्थ. आता त्याचे पल्सेस खूप जास्त कमी होत जातात बघा प्रेक्षक हो. आणि आता क्रिटिकल कंडिशन मध्ये जात होतो एकदम. नंदिनी ताई असं म्हणते आता इथे काव्या. विक्रम काका तुम्ही माझ्या बाजूने बोलताय हे ऐकून खरंच बरं वाटलं असं म्हणते आता इथे काव्या. पण कसं आहे मानिनी काकू आता सगळ्या गोष्टी एका आईच्या नजरेने बघतायत असं म्हणते आता इथे काव्या. आणि त्यात त्या चुकतायत असं असं मी नाही म्हणणार असं म्हणते आता इथे काव्या. सॉरी काकू असं म्हणते आता इथे काव्या. माझ्या हातात असतं तर मी कधीच प्रार्थना आगीत जाऊ दिलं नसतं असं म्हणते आता इथे काव्या. विश्वास ठेवा माझ्यावरती. नुसतं माझं एवढंच म्हणणं आहे की आता आपण इथे वाद घालत बसायला नको. आपल्याला सगळ्यांना पारची काळजी आहे, आपण तिथे जाणं खूप गरजेचं आहे. ताई मी डबा घेऊन येते, तू येशील ना माझ्यासोबत असं म्हणते आता काव्या. अगं बाई मी तुला काही म्हणणार नाही, तुझ्यावर चिडणार नाही, तुला काही बोलणार नाही वाटल्यास, पण तू पार्थ जवळ हॉस्पिटलमध्ये जाऊ नकोस बाई असं म्हणते आता इथे माणिनी. आणि आता हात जोडते ती काव्यासमोर. अगं का माणिनी असं म्हणत होता विक्रम. असं का करतेस तू. हे बघ तुझ्या मुलाला होणारा त्रास तुला बघवत नाही आहे बरोबर आहे. अगं पण काव्या आणि नंदिनी सुद्धा कोणाच्या तरी मुली आहेत ना असं म्हणत होते ते विक्रम. याआधी तुझ्या जीवाला त्रास झाला म्हणून तू नंदिनीला त्रास दिलास, आता तू पार्थसाठी काव्याला बोलणार आहेस असं म्हणतो विक्रम. म्हणजे ज्या चुका माझ्या आईने केल्या त्या तू सुद्धा करणार आहेस का असं म्हणत होता विक्रम. तुमच्या आईने काय केलं ते लक्षात आहे. मग त्याच काळात जेव्हा तुमच्यावर औषधांचा जराही परिणाम होत नव्हता तेव्हा श्रद्धा अंधश्रद्धा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी काय केलं होतं ते आठवतंय का असं म्हणते आता माणिनी. तेव्हा प्लंबिंगचं काम चालू होतं, तुमचा पाय सटकला आणि वीट भट्टीत पडला होता तुम्ही असं म्हणते आता इथे माणिनी. तेव्हा कुठल्याच औषधांचा परिणाम होत नव्हता, तुमच्या आईने ते पाण्यात ठेवले होते. त्याच काळात मी काय केलं होतं ते आठवतंय ना तुम्हाला असं म्हणते माणिनी आता विक्रमला. माझ्या हातात जळता कापूर घेऊन तासन तास उभी होते मी देवासमोर असं म्हणते आता इथे माणिनी. 101 प्रदक्षिणा घातले होते मी देवाभोवती. माझं जाऊ द्या, मी जुन्या काळातली आहे. नंदिनीचं बघा आजच्या काळातली आहे ना, शिकलेली आहे, सवरलेली आहे, हुशार आहे. तिने सुद्धा जीवाचे प्राण वाचवण्यासाठी त्याचे पाय रक्ताळले होते तरी सुद्धा वडाला फेऱ्या मारल्याच ना तिने असं म्हणते आता इथे माणिनी. रम्याचं बघा ना लग्नाचं बंधन आहे ना बायकोचं नातं आहे तरी सुद्धा पोर पाण्यामध्ये आहे का असं म्हणते माणिनी. तर आपला पार्थ वाचावा म्हणून असं म्हणते आता इथे माणिनी. ह्यातनं एक कणभर तरी हिला जमणार आहे का बघा, विचारा असं म्हणते आता माणिनी. विचारा काव्याला 101 प्रदक्षिणा घालेल ती देवळाला असं म्हणते माणिनी. आता जळका कापूर पकडता येणार आहे हिला नाही हो, कसं काय ही स्वतःच एक जळका निखार आहे असं म्हणते आता इथे माणिनी काव्याबद्दल. तर सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. आई आहो असं म्हणते आता नंदिनी. तर आता कॉल येतो तेवढ्यातच नंदिनीला. बाबा जीवांचा फोन आलाय असं म्हणते आता नंदिनी. टाक टाक स्पीकरवर टाक असं म्हणतो आता विक्रम. हॅलो हा बोला असं म्हणते आता नंदिनी. दादा असं म्हणून रडायला लागतो आता जीवा खूप जोरात. जीवा तू रडतोस का रे, काय झालं नीट सांग बाबा असं म्हणते माणिनी. जीवा नीट सांग काय झालंय असं म्हणतो आता विक्रम. काय सांगलंय झालंय सांग जीवा. तर आता जीवा रडत असतो खूप. आपला पार्थ दादा असं म्हणतो जीवा कोमात गेलाय. तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. सगळ्यांचे होश सोडतात आता.
पार्थ आता कोमात गेलेला आहे बघा प्रेक्षक हो. पार्थ म्हणून जोरात ओरडायला लागते आता इथे रम्या आणि आता जोरात चक्रून पडते माणिनीला तर पकडतो विक्रम. तर आता माणिनीला सगळेजण पकडतात. पाणी घेऊन या असं म्हणून ओरडायला लागतो आता विक्रम. तर आता वसवत्या आणि रम्या पाणी आणायला जातात. ताई पाणी आण लवकर असं म्हणतो आता विक्रम. तर पाणी आणून देते इथे वसवत्या. मला पार्थकडे घेऊन चला असं म्हणते आता इथे माणिनी. पार्थकडे घेऊन चला, पार्थकडे घेऊन चला, मला पाणी वगैरे नको असं म्हणते आता माणिनी आणि रडायला लागते जोरजोरात ती. पार्थ बरा व्हायला पाहिजे लवकर असं म्हणून रडायला लागते आता माणिनी खूप जोरजोरात बघा प्रेक्षक हो. काय नाही होणार त्यांना असं म्हणते आता इथे काव्या. काय नाही होणार त्यांना, मला त्यांच्याकडे गेलं पाहिजे असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे माणिनी सोडतच नाही काव्याला. तू कुठेही जाणार नाहीस असं म्हणते आता इथे माणिनी. काय झालं तरी तू हॉस्पिटलमध्ये जायचं नाहीस असं म्हणते आता इथे माणिनी. प्लीज असं करू नका, मला जाणं गरजेचं आहे असं म्हणते आता इथे काव्या. तुझी गरजच नाही आहे तिथे असं म्हणते माणिनी. काऊ प्लीज असं नका करू असं म्हणते आता काव्या. काव्या ऐक माझं असं म्हणते आता माणिनी. मी जाणार म्हणजे जाणार असं जाते आता काव्या. तर तुला पारची शपथ आहे असं म्हणते माणिनी. तर आता इथे काव्या थांबते आणि वळते आणि बघते आता ती परत माणिनीकडे. अहो मला पार्थकडे घेऊन चला ना तुम्ही असं म्हणते माणिनी. आई का अडवणूक करताय तुम्ही काव्याची? अहो तिला जाऊ द्या प्लीज, पार्थ नवरा आहे तिचा असं म्हणते आता इथे नंदिनी. तुझ्या बहिणीचं प्रेम तुझ्या जवळ ठेव नंदिनी, ती येणार नाहीये असं म्हणते आता इथे माणिनी. अगं तू असं का करतेस माणिनी असं म्हणतो आता विक्रम. ही वाद घालायची वेळ आहे का असं म्हणते आता वसवत्या. पार्थ कसं आहे ते बघणं गरजेचं आहे ना असं म्हणतात आता वसवत्या. मी गाडी काढते तुम्ही या, चल ग रम्या असं म्हणते वसवत्या आणि आता बाहेर जातात सगळे. का थांबलीस असं म्हणते आता इथे काव्या. तुझ्यासाठी ग वेडे असं म्हणते आता इथे नंदिनी. हे सगळं काय होतंय तुझ्या बाबतीत असं म्हणते नंदिनी. मला काही करता येत नाहीये, मला खरंच खूप वाईट वाटतंय या सगळ्याचं असं म्हणते आता नंदिनी. तुझी सत्व परीक्षा झाली ताई, आता माझी सत्व परीक्षा द्यायची वेळ आली आहे असं म्हणते आता इथे काव्या. तू जा तिकडे आणि जाऊन मला सांग पार्थ कसं आहे ते, मला फोन करत राहा असं म्हणते आता इथे काव्या. हो पण तू काळजी घे असं म्हणते नंदिनी. मी कळवते तुला नक्की असं म्हणते ती. तर आता इथे काव्या मिठी मारते नंदिनीला आणि त्या दोघी खूप रडतात बघा प्रेक्षक हो. खूप जास्त रडतात आता नंदिनी आणि काव्या एकमेकांना मिठी मारून. जा जा जाताई लवकर जा, काळजी घे ग असं म्हणते आता इथे नंदिनी काव्याला. तर आता इथे काव्याला आठवायला लागतं कसं ते क्षण घालवले असतात दोघे पार्थ आणि काव्या एकमेकांसोबत ते सगळे. मी जाणार म्हणजे जाणार असं म्हटलेली असते ना काव्या आणि पारची शपथ आहे असं म्हटलेली असते माणिनी. सगळं आठवतं आता काव्याला आणि रडायला येतं खूप. कसं माणिनी प्रेम करत असते तिच्यावर आणि आता कसं तिच्यावर प्रेम करत नाही सगळं तिला आठवायला लागते बघा प्रेक्षक हो. आणि आता बॅकग्राऊंडमध्ये पण रडवं गाणं लागलेलं आहे खूप आणि तिला हेही आठवत असतं कसं पार्थने तिचं लाईफ वाचवलेलं असतं, कसं स्वतःला आगीत झोकलेलं असतं आणि हिचा जीव वाचवलेला असतं, सगळं आठवतं तिला. तर आता इथे हॉस्पिटल दाखवलंय. तर आता इथे विक्रम आणि मानिनी पळत पळत येतात. तर आता मानिनी ऑपरेशन थिएटरकडे जाते आणि आता इथे जीवा बसलेला असतो आणि आता नंदिनी जाते जीवाकडे. जीवा खूप टेन्शन मध्ये बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी बसते जीवासोबत. तर सगळे रडत असतात बघा प्रेक्षक हो. जीवा खूप जास्त रडत असतो. तर आता नंदिनी म्हणते जीवा जीवा शांत व्हा प्लीज असं म्हणते आता नंदिनी. मी दादाला असं नाही बघू शकत असं म्हणतो आता जीवा. मला माझा दादा बरा झालेला हवाय, काय करून मला तो बरा झालेला हवाय नंदिनी असं म्हणतो आता जीवा. तुम्ही रडू नका प्लीज, काय नाही होणार आहे त्यांना असं म्हणते आता इथे नंदिनी. काही नाही होणार आहे पार्थना पण असं म्हणते आता इथे नंदिनी. मला कळलं नाही, आम्ही निघालो तेव्हा ते व्यवस्थित बोलत होते, अचानक काय झालं त्यांना असं म्हणते आता इथे नंदिनी. काहीच माहित नाही काय झालं असं म्हणतो आता जीवा. पण मला दादाची ही अवस्था बघवत नाही आहे असं म्हणतो आता जीवा. सगळं ठीक होईल प्लीज, तुम्ही सावरा स्वतःला असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे डॉक्टर बाहेर येतात. कसं आहे सांगा ना पार्थ माझा असं म्हणते माणिनी. हात जोडते तुमच्या पुढे, सांगा ना कसा आहे माझा पार्थ असं म्हणते आता ती. थांबता मी बोलू का डॉक्टरांशी असं म्हणत होता विक्रम. डॉक्टर साहेब काय झालंय, काय प्रकार हा असं म्हणत होता विक्रम. आम्ही इथं येऊन गेलेलो तेव्हा पार्थ व्यवस्थित होता, आता काय झालंय त्याला, हे सगळं अचानक काय आहे असं म्हणत होता इथे विक्रम. तर आता इथे डॉक्टर म्हणतात हे बघा आमचे प्रयत्न सुरू आहेत पण पेशंटने उपचाराला प्रतिसाद देणं सहजच थांबवलं असं म्हणत होता इथे डॉक्टर. आम्ही काय मेजर कॉल घ्यायच्या आतच पेशंट कोमात गेला असं म्हणत होता इथे डॉक्टर. अहो डॉक्टर पण हे कशामुळे घडलं, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे असं म्हणत होता इथे डॉक्टर. बेसिकली जेव्हा ते आगीत गेले तेव्हा आगीपेक्षा धुराने त्यांचा जास्त घात केला, मला भीती आहे तो धूर त्यांच्या लंग्समध्ये गेला असावा असं म्हणत होता इथे डॉक्टर. आम्ही त्यांना ICU मध्ये शिफ्ट केलंय, थोडा वेळ वाट बघू, पुढच्या 24 तासात काही फरक पडला नाही तर त्यांची कंडिशन अजून क्रिटिकल होईल असं म्हणतात आता डॉक्टर. तर आता मानिनी खूप जोरजोरात रडायला लागते. आपल्या पार्थला काही होणार नाही खरंच असं म्हणतात इथे वसवत्या. शांत हो बरं असं म्हणून आता वसवत्या बसवते मानिनीला. काही नाही होणार असं म्हणते आता इथे वसवते आणि रम्या सुद्धा खूप जोरात रडायला लागते. सगळेच रडायला लागतात आणि नंदिनी सुद्धा रडायला लागते खूप. नंदिनी असं म्हणत होता इथे विक्रम. काय झालं बाळा, कसला विचार करतेस तू असं म्हणत होता विक्रम. काव्याचा असं म्हणते आता इथे नंदिनी. बाबा आपण सगळे इथे आहोत आणि आता इथे जिला असायला हवं ती मुलगीच नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. आईने येऊच नाही दिलं तिला असं म्हणते आता इथे नंदिनी. रडायला लागते ती. फारची अवस्था ऐकून तिला केवढं टेन्शन आलं असेल तिथे असं म्हणते नंदिनी. तिची एकटीची तिथे काय अवस्था झाली असेल काय माहित असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे
काव्याला दाखवलंय बघा प्रेक्षक ती देवासमोर बसलेली असते आता पार्थचे कपडे घेऊन. प्रवास खडतर आहे असं म्हटलेले असतात ना साने गुरुजी. फक्त माझे भोग आहेत ना भोगीन मी असं म्हणतात इथे काव्या. फक्त तुलाच नाही पार्थला भोगावं लागेल असं म्हणतात साने गुरुजी. रम्याचं बघा ना लग्नाचं बंधन आहे ना बायकोचं नातं आहे तरी सुद्धा पोर पाण्यावर आहे का असं म्हणते आता माणिनी. तर आपला पार्थ वाचवावा म्हणून असं म्हणते ना माणिनी. ते सगळं आता लक्षात येतं काव्याला आणि तिला एक कण तरी जमणार आहे का यातलं असं म्हटलेली असते ना माणिनी. सगळं लक्षात येतं आता काव्याच्या. विचारा असं म्हटलेली असते ना माणिनी. तर आता इथे काव्या आपल्या विचारात असते. विचारा काव्याला 101 प्रदक्षिणा घालेल का ती देवळाला असं म्हणते माणिनी. आता जळता दिवा पकडायला येणार आहे का हिला असं म्हणतात आहे माणिनी. काय कसं काय ही स्वतः जळका निघार आहे असं म्हटलेली असते ना माणिनी. सगळं आठवतं आता इथे काव्याला. तर आता इथे काव्या तो वॉच घेते ट्विन वॉच ज्याच्यामुळे आता पार्थ आहे ना हॉस्पिटलमध्ये तोच वॉच घेते बघा प्रेक्षक होती आपल्या हातात. माझी नाडी सुरू आहे म्हणून हे घड्याळ सुरू आहे. ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल त्या दिवशी समजून घ्यायचा की माझी नाडी सुद्धा असं म्हटलेलं असतं ना. पार्थ आठवतं तिला. नाही 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 पार्थना काय होणार नाही असं म्हणते आता काव्या. की त्यांना काय होऊ देणार नाही त्याच्यासाठी मला काही करावं लागेल तरी चालेल असं म्हणते काव्या. अगदी आणि अग्निपरीक्षा द्यायला लागली तरी चालेल मला असं म्हणते आता इथे काव्या. आणि पळून जाते बघा प्रेक्षक होती तिथून. आणि आता इथे काव्या निर्धार करते की ती काहीतरी करणार आहे आता पार्थसाठी. आणि आता ती उठते आणि पाया पडते देवासमोर आणि आता निघून जाते ती तिथून. आणि आता इथे रात्र झालेली दाखवलेली आहे बघा प्रेक्षक हो. काय होऊन बसलं सगळं असं म्हणते आता इथे माणिनी. आणि आता इथे विक्रम तिला सांत्वना देत असतो. पार्थला नाही हो काही होणार काही वाईट नाही होणार त्याचं. आम्ही कोणाचं वाईट नाही केलंय ना असं म्हणते आता इथे माणिनी. देव आपल्या पार्थचं काही वाईट नाही करणार असं म्हणते माणिनी. काय होणार नाही पार्थला असं म्हणत होता विक्रम. नाही होणार तेच म्हणते मी असं म्हणते आता इथे माणिनी. विचार नको करूस ग एवढ्या तू असं म्हणत होता इथे विक्रम. तर आता तिथे विक्रम आणि माणिनीला चहा द्यायला येते बघा प्रेक्षक हो. वसुवत्या थोडी चहा प्या बरं वाटेल तुम्हाला असं म्हणते ती. नको आहे मला असं म्हणत होता विक्रम. तर निघून जातो तिथून तो. माणिनी असं म्हणते आता इथे वसवत्या तू तरी चहा पी हे बरं वाटेल तुला असं म्हणते आता इथे वसवत्या. थँक्यू असं म्हणते आता इथे माणिनी. माणिनी असं म्हणते वसवत्या. सावर ग स्वतःला तूच अशी खचलीस तर कसं चालेल सांग बरं असं म्हणते आता इथे वसवत्या. मला माहिती आहे आपल्या बाळाला जरा जरी खर्चटलं ना तरी आपण नाही करू शकणार क्षण. पण आता धीराने घ्यायला हवं की नाही हां असं म्हणते वसवत्या. तुला माहिती आहे आपली रम्या ना देवापुढे हात जोडून उभी आहे. मला खात्री आहे माणिनी देव रम्याची प्रार्थना नक्की ऐकेल. सांभाळ स्वतःला असं म्हणते आता इथे वसवत्या. कॉफी पी थोडी बरं वाटेल. तर आता इथे पार्थला झोपलेलं दाखवलं हॉस्पिटलमध्ये. तर आता त्याच्यासमोर थांबलेला असतो जीवाने बघत असतो तो आता पार्थला लांबून काचेच्या पलीकडून. तर आता इथे हात लावून बघत असतो तो काचेला. पार्थ म्हणतो होत ना यार प्लीज असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी येते तिथे. प्लीज उठ असं म्हणतो आता जीवा. तू चिडलायस का माझ्यावर असं म्हणतो आता इथे जीवा. सांग ना असं म्हणतो आता जीवा. चिडलायस का खूप मोठं माझा माणूस होऊन दाखवेन फक्त तू हवेस माझ्या बरोबर असं म्हणत होतं जीवा कायम. तर आता नंदिनी येते आणि थांबते ती जीवाच्या पाठीमागे. कारण तुझ्या या भावाला माणसं नाही ओळखता येत असं म्हणत होतं जीवा. लोक फसवून जातात रे मला असं म्हणतो जीवा. नंदिनी सगळं ऐकत असते. तू सोबत असशील ना तर कोणी माझा फायदा नाही घेऊ शकत असं म्हणतो जीवा. तुला काय हवंय सांग असं म्हणतो जीवा. तुझ्यासाठी मस्त 6 ग्रॅम प्रोटीनवाले अंडे उकडू का मी की पिठलं भाकरी खातोस का हवंय सांग ना तू. तू फक्त बोल असं म्हणतो जीवा. मी लगेच आणून देतो तुला असं म्हणतो होता जीवा. तेरा छोटा भैया तुझे जो चाहिए वो बनाएगा असं म्हणतो होता जीवा. बोल ना यार असं म्हणतो होता जीवा. आता जोर जोरात रडायला लागतो जीवा खूप. जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. काय सांगतोय अरे नाटक करतोय तो असं म्हणतो जीवा. 1 नंबरचा नाटकी आहे नुसता असं म्हणतो जीवा. तुला माहिती आहे आम्ही लहान असताना एका नाटकात काम केलं होतं. हिरो झाला होता आणि मी हिरोचा मित्र. हिरो मरतो आणि मग हिरोचा मित्र रडायला लागतो. तेव्हा खोटं खोटं रडलं होतं. दादाला फर्स्ट प्राइज मिळालं होतं तेव्हा. आताही तेच करतोय तो. 1 नंबरचा नाटकी आहे. त्रास द्यायला आवडतं त्याला असं म्हणतो जीवा. खूप इमोशनल सीन आहे बघा प्रेक्षक हो. 1 मिनिट तू त्याची मैत्रीण आहेस ना तू बोल ना त्याच्याशी तुझा ऐकेल तो असं म्हणतो होता जीवा नंदिनीला. उठेल पटकन तो. उठ नाही यार असं म्हणतो होता जीवा. आपण जर कुणाचं वाईट केलं तर आपल्यासोबतही वाईट होतं ना असं म्हणतो होता जीवा. म्हणजे मी माझ्यामुळे आनंद निवास केला ना म्हणून माझ्या दादासोबत असं झालंय का असं म्हणतो होता इथे जीवा. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर रेखामध्ये काय आहे ते. काव्या काव्या असं म्हणत असतो आता इथे पार्थ. काय करतेस ग देवी आई तू. पार्थ देशमुख वाचावे म्हणून मी प्रार्थना करते ना तुझ्याकडे असं म्हणते आता काव्या. आणि तूच हे नवीन वादळ आणतेस. कारण आता इथे बघा काव्या प्रेक्षक हो दिवे लावत असते 101 आणि आता तेव्हाच वादळ येत असतो. तर आता ती असं म्हणत असते देवी आईला. आणि आता इथे पार्थ काव्या काव्या म्हणत असतो आणि आता तिची प्रकृती खूप जास्त घालवते. आणि आता उरलेला दिवा सुद्धा खाली पडतो बघा प्रेक्षक हो. पार्थ म्हणून जोरात ओरडते आता इथे माळीने आणि चक्करून पडते परत. तर आता इथे काव्याला पण कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो बघा प्रेक्षक. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.